पाहुयात ऋतिकचा पुढचा चेंडू अमोलसाठी. आक्रमक अशी फटकेबाजी करणारा फलंदाज अमोल पुन्हा एकदा फटका केलाय लेग साईडच्या दिशेने. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती जेल बाद होऊन परततोय अमोल आपल्या चावणीत. खूपच मोठा फटका बसतोय तो दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघाला अमोलच्या स्वरूपात. पहिला झटका बसतोय तो शिवानंद प्रतिष्ठान संघाला. यापुढे खेळले जाणारे सामने मर्यादित 2 षटकांचे खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. यापुढे खेळवले जाणारे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. अमोलच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय तो दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघाला. आणि सुंदर असं पुनरागमन केले ऋतिकने आपल्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी कल्ला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती खूपच मोठा बळी घेत आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय आपल्या गोलंदाजी मार्फत ऋतिकने. नवीन आलेला फलंदाज विराज याने सुद्धा खूप सुंदर अशी फटकेबाजी केली होती मागील सामन्यामध्ये. आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. चेंडूला सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय आणि हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फंटास्टिक माइंड ब्लोईंग असा षटकार 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 चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार 6 धावांसाठी. आणि या षटकाराबरोबरच संघाच्या धावसंख्येत भर पडते ती होते 1 गडी बाद 12 धावा. आपल्या पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय तो विराजने. मागील सामन्यामध्ये देखील त्याने आक्रमक अशी मोठी फटकेबाजी केली होती. काहीसे असेच फटके मागील सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. तसा जसा हा फटका खेळला आहे या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती ऋतिकचा पुढचा चेंडू विरासाठी आणि मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. एज लागून चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. या चेंडूवरती मात्र धाव मिळत नाहीये. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12 धावा. पॉवर प्लेचं हे षटक चालू असताना 2 क्षेत्ररक्षक. पाहुयात ऋतिकचा पुढचा चेंडू विराजसाठी आणि मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय सीमारेषेच्या दिशेने. चेंडूला पाठवले सीमारेषे पार 4 धावांसाठी. आणि हा चौकार चौकार चौकार. या चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 16 धावा. पहिले षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते 16. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते विराजच्या बॅटमधून. ऋतिकचा पुढील चेंडू विराजसाठी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे. चेंडू उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहूया जेल टिपतोय का या ठिकाणी. आणि मला वाटते हा चेंडू सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅन्टास्टिक माइंड ब्लोईंग असा षटकार 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 चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सीमारेषे पार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 22. खूपच महागडं असं षटक या ठिकाणी टाकलं होतं ऋतिकने. अमोलच्या रूपात एक मोठा बळी जरी मिळवला असला तरी 22 धावांचे महागडे षटक पूर्ण करते ऋतिक. नवीन आलेला गोलंदाज गजेंद्र. नवीन आलेला गोलंदाज गजेंद्र. स्ट्राईकला आलेला नवीन फलंदाज सलामीला आलेला फलंदाज योगेश. डाव्या हाताचा फलंदाज योगेश. त्याला मारा करतील तो गजेंद्र. गजेंद्र त्याला मारा करतोय तो योगेश. पाहुयात लेग साईडला कडवलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. आणि हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी विलक्षण असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय योगेशच्या बॅटमधून. चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार 7 धावांसाठी. आणि या 7 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते ती होते 1 गडी बाद 28 धावा. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शिवानंद प्रतिष्ठानच्या फलंदाजाकडून पुढील चेंडू सुंदर असा फटका केला. उंच उडवलाय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहूयात. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. चेंडू पाठवलाय सीमारेषे पार एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅन्टास्टिक माइंड ब्लोईंग असा षटकार षटकार षटकार. आणि या 6 धावांबरोबरच संघाच्या धावसंख्येत भर पडते ती होते 1 गडी बाद 34 धावा.
खूपच सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांकडून. सलामीला आलेला फलंदाज योगेश आणि त्याची साथ देण्यासाठी आलेला नवीन फलंदाज विराज. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक अशी फटकेबाजी करत आहेत. योगेशला मारा करतोय तो गजेंद्र. पाहूया गजेंद्रचा पुढचा चेंडू आणि काहीसा बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईट. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल ती शिवानंद प्रतिष्ठान संघाला. काहीसा दबावात आहे गोलंदाज. नक्कीच दबावात असेल. मागील 2 चेंडूंवरती ज्या प्रकारची फटकेबाजी केली योगेशने. गजेंद्रचा पुढचा चेंडू योगेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने. पाहूया चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने जात आहे आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅन्टास्टिक माइंड ब्लोईंग असा षटकार षटकार षटकार. चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. षटकारांची हॅट्रिक पुन्हा एकदा पाहायला मिळाली हे योगेशच्या बॅटमधून. 3 चेंडूंवरती सलग 3 षटकार मारले. 3 मोठे फटके खेळले आहेत. चेंडूना सलग तिसऱ्यांदा सीमारेषे पार पाठवलं आहे 6 धावांसाठी योगेशने. आणि या 6 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते ती 1 गडी बाद 40 धावा. 41 धावा. तीन चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केले त्या गजेंद्र यांनी. पाहूयात गजेंद्रचा पुढचा चेंडू योगेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका केला आहे लेग साईडच्या दिशेने. पाहूयात या चेंडूवरती किती धाव मिळतील. पुन्हा एकदा हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅन्टास्टिक माइंड ब्लोईंग असा षटकार षटकार षटकार. फक्त षटकारामध्येच डील करतो योगेश. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती योगेश कडून. योगेशच्या बॅट मधून निघालेला हा 4था मोठा फटका. 4था षटकार. सुंदर अशी फलंदाजी सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते योगेशच्या बॅट मधून. गजेंद्रचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉट टाकलाय चेंडू. पाहूयात पुन्हा एकदा मोठा फटका केला आणि सलग 5वा षटकार. चेंडूला पाठवले सीमारेषे पार 6 धावांसाठी. खूपच रोमांचक आणि फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते योगेशची. 5 चेंडूमध्ये 31 धावा खर्ची केल्या त्या गजेंद्रने. पूर्णपणे दबावामध्ये आहे तो गजेंद्र. मोठ्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती योगेशच्या बॅट मधून. गजेंद्रचा पुढचा चेंडू योगेशसाठी. सुंदर. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद. चोपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 54 धावा. धन्यवाद प्रथमेश. बघा मैदानाच्या आतमध्ये इथे अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग करत असताना योगेश पाटील पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दिशा हाताळण्यासाठी बाबू पाहायला मिळणारा पहिलाच बॉल फेस करेल योगेश पाटील. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये इथे विकेट होते योगेश पाटील याची. महत्वाच्या सामन्यामध्ये एक आउटस्टँडिंग पारी करत असताना इथे योगेश पाटील वैयक्तिक 31 धावांवरती बाद झाला. परंतु योगेश पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. 5 चेंडू 5 षटकार आणि 6वा देखील षटकार मारू शकला असता, परंतु खेळाडूती दाखवली. ज्यावेळी 6 चेंडूंनी 6 षटकार मारतो ना त्यावेळी समोरचा बॉलरचा कॉन्फिडन्स हा दुणावतो आणि त्याला रिस्पेक्ट ठेवून इथं 5 चेंडू 5 षटकार मारला. आपल्या संघाला एक फायटिंग स्कोर उभारून दिलाय. सध्या बघितलं ना तर तिसरे षटक चालू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54. नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती सौरभ मात्रे मॅन फ्रॉम खाडीचा हा खेळाडू मॅच मध्ये खेळत असताना ओहो हो हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बाबूनी चुकी केली आहे परंतु प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळणार आहे. बघा चांगली फलंदाजी आउटस्टँडिंग इनिंग इथे पाहायला मिळते.
टॉस जिंकला होता DJ11 राजापूर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतलाय, परंतु जर ही पिच बघितली ना तर नक्की बॅटलसाठी मदतगार साबित होतीये आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय देखील. परंतु दुसऱ्या बाजूला 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रज्वल संघाचं बॅटल आउटस्टँडिंग आहे. याही वेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन नव्हतं, एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूनिशी संघाची धावसंख्या 55 वरती स्थिर आहे. 2 फलंदाज मात्र बाद झाले. विराज बघितलं तर वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. सौरभ अजून संघ आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र ओपन करू शकला नाहीये. यावेळेस अक्रॉस करून फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे बाहेर. पंच सांगतायत की हा चौकार येतोय आणि 4 दबडे धाव फलक देखील पुढे सरकताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. चांगला एक्झिक्यूट फटका खेळला आणि फाईन लेग मधून तिथे एक चौकार आणि 4 दबडे धाव फलक देखील 59. ही ऑफर खरं तर दिली होती, ऑफर दिली होती. नक्कीच पंच निर्णय सांगतील फायनल. 2 धावा आणि हा नो. येणारा चेंडू हा फ्रीड असणार आहे, बीमर असणार आहे. प्रीहिट वरती मोठा स्ट्रोक. ओ हो इथे बघा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टाकलाय, येतोय डीप कव्हर मध्ये. अप्रतिम स्ट्रोक, षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फुल टॉस बॉल आणि कव्हर रिझर्व मध्ये टाकलाय. एक 6 धावांसाठी स्ट्रोक. विराज मुंडे मागच्या मॅच मध्ये देखील विराजने कमाल केली होती. अप्रतिम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण बघितला 8 चेंडूने 28 वरती खेळतोय. बाबू कमबॅक करावं लागेल. याही वेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या फॉलोथ्रो वरती बाबू येतोय आणि इथे विकेट मिळतोय. आणि या विकेटची इथे पहिली इनिंग देखील संपली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 वरती आणि 69 धावांचं आव्हान. मी म्हणेन 18 चेंडू आणि 69 धावा करणं थोडंसं डिफिकल्ट राहील, परंतु एक चांगलं आउटस्टँडिंग इनिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स शिवानंद प्रतिष्ठान या संघाचा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. दिवाचा संघ आहे, कित्येक खेळाडू या मैदानावरती खेळलेले देखील असतील. तर दुसऱ्या बाजूला DJ11 राजापूर संघ एक मोठं टार्गेट असणार आहे 69 धावांचं. मी म्हणे मोठं टार्गेट नक्कीच असेल, पूर्ण करतील का अनेक प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहेत. छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक मध्ये डीजे कडे वळतो. थँक्यू डीजे. का आपण लगेचच मॅच चालू करायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सर्व टीमला विनंती असेल की आपण लगेचच बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लगेच अजून घ्यायचं आहे. 69 धावांचं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटल जातील राजापूर संघाचे. हे देखील सामना फिरू शकतात, परंतु हे क्रिकेट आहे. आता दुसऱ्या बाजूला शिवानंद प्रतिष्ठान संघ चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग बॅटल राजापूर संघाचे ओपनिंग बॅटल अभिषेक आणि बाबू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आहे. पर्व दुसरा आपण बघतोय आणि दुसऱ्या पर्वामध्ये मंचावरती मान्यवर देखील आहेत, त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्ग देखील आहे, खेळाडू वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
69 धावांचं टार्गेट असताना ऑन स्ट्राईक अभिषेक पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एम वरती बाबू असेल तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय ललित आंबेडकर यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आजच्या दिवसातील सेकंड राऊंड मधील आपण शेवटचा मॅच बघतोय. 70 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल फुल टॉस आणि नो चेंडू आहे आणि स्ट्राईक रोटेशन. येणारा चेंडू हा बास्पन बाबूसाठी फ्रीड असणार आहे आणि त्याच्यावरती मोठं स्ट्रोक खेळणं गरजेचं असेल कारण 69 धावांचं टार्गेट सहजासहजी पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांचा पाऊस हा पाडावाच लागेल आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? उत्सुकता आपल्या सर्वांना आहे. बाबू फ्रीची संधी आहे आणि याच्यावरती मोठा स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळणार आहे. संदेश पहिल्या चेंडूवरती घरातच चुकी केली आहे. ओहो यावेळेस जाऊ दिलाय. पंच वळतायत. येस हा वाईट बॉल. अव्वंतर धाव ऍड होत असताना सामन्यासाठी आजच्या दिवसामध्ये पंच म्हणून काम करतात आमचे विद्युत नागवा सर. स्टेट अंपायर आहेत. ऑन अंपायर असणार आहेत रमेश म्हात्रे सर. त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. ते आमचे NTC स्पोर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आपले अशाच प्रकारचे ग्रामीण क्रिकेट पाहण्यासाठी, शहरी क्रिकेट पाहण्यासाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळेल कारण 69 धावांचं टार्गेट सहजासहजी पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि असं म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा है जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. यावेळी स्पाइन लेग मध्ये अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खरं तर फटका येतो इथे चौका बाबूच्या बॅट मधून. आई महालक्ष्मी चषक 2025 आपण बघतोय आणि निश्चित या 25व्या हंगामामध्ये म्हणजेच 2025 मध्ये आपण दुसरा पर्व बघत असताना या हंगामाचा चॅम्पियन कोणता संघ असेल. आजच्या दिवसातून आपण एक संघ निवडणार आहोत. आज ओपन आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतात. उद्या ग्रामीण मधून आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. ऑन स्ट्राईक अभिषेक पाहायला मिळतात. अभिषेक यांना कमाल करावी लागेल. ओहो हो इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचं कोणतंच कनेक्शन मात्र होत नाही आहे. सध्या संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एकोणसत्तर धावांचा पाडला करत असताना राजापूर संघ. यावेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर झालंय. चेंडू फाटवतोय स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. येतो इथे अभिषेकच्या बॅट मधून षटकार. या स्पर्धेतला हा 55वा षटकार होता. षटकारांची आतषबाजी नक्कीच झाले. नक्कीच हे मैदान आहे ना बॅट्समन साठी मदतगार साबित झालंय आतापर्यंत. बॉलरला थोडस संघर्ष करावा लागतो या मैदानावरती आतापर्यंतचा इतिहास सांगतोय. यावेळेस फसवलं अभिषेकांना. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. येणारे 12 चेंडू 51 धावांची गरज आहे. हे टार्गेट खूप लांब राहिलंय परंतु इथून कमबॅक करतील का? कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल ना तर योगेश याने लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार मारले होते.
यानंतर आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या राऊंडला एकूण 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील. विजयी 2 संघांना विनंती असेल की आपण लगेच ड्रॉ करणार आहोत, त्यांनी आपण टॉस की बॉस मध्ये लगेचच तयार राहायचं आहे. वीर मराठा दिवा संघ आणि क्रियान स्पोर्ट मुरुड जंजिरा संघ आपण टॉस की बॉस मध्ये तयार राहायचं आहे. आणि या मॅच मधून कोणता संघ आपल्याला विजय संघ पाहायला मिळेल येणाऱ्या काही क्षणामध्ये नक्कीच आपल्याला कळेल. 12 चेंडू 51 धावांचं एक मोठं टार्गेट कंप्लीट करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपला विराज पाहायला मिळतात. योगेश यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने धावफलक देखील पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या मॅच मध्ये ना जर कोणत्या खेळाडूने इम्प्रेस केलं असेल तर त्याचं नाव आहे योगेश पाटील. काय आक्रमक अशा प्रकारची बॅटिंग त्याने केली आहे. 5 चेंडू 5 षटकार. यावेळी फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय आणि फाटवलाय. या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पंच सांगतायत की हा षटकार. बाबूच्या बॅट मधून येतोय इथे षटकार. चांगली गोल बॅटिंग करत असताना बाबू पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता लो फुल टॉस बॉल होता आणि अप्रतिम बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर टाकलाय आणि तशाच प्रकारची विस्फोटक पारी खेळावी लागेल. परंतु इथे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन मात्र प्रॉपर होत नाहीये आणि इथे निर्धाव चेंडू. आणि चालू मॅच मध्ये लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार मारले ना तर ललित आंबेडकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन असणार आहे. यावेळी ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक सिंगलच कंप्लीट केली जाते. सिंगल डबल षटकार चौकार, परंतु हा एक फायटिंग स्कोर पाहायला मिळाला असता. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत फिनिशिंग टच दिला असता संघाने, परंतु पहिल्या डावामध्ये खूपच धावा बनल्या. 69 धावांचा पाडला करत असताना मैदानाच्या आतमध्ये राजापूर संघ कुठेतरी कमी बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. एक अव्वांतर धाव आणि 1 बाउन्सचा देखील एक सिग्नल दिला आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये अंपायरने देखील एक सुंदर अशा प्रकारचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रत्येकाची भूमिका ना क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. याही वेळेस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने तशाच प्रकारची धनती अभिषेकच्या अगेन्स्ट वापरली जाते आणि नक्कीच जी स्ट्रॅटेजी ऐकले ना ते एक्झिक्यूट करा. विजय संघाचे कॅप्टन आपण प्लीज लगेच टॉस की बॉस मध्ये यायचं. वीर मराठा दिवा आणि क्रियान स्पोर्ट मुरुड जंजिरा संघ ड्रॉ साठी आपण लगेचच यायचं आहे. यावेळेस बॅटचं साऊंड ऐकायला येत आहे. चेंडू फाडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून अभिषेकच्या बॅट मधून येतोय इथे षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा अप्रतिम अशा प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि फाटवलाय षटकारासाठी. ललित आंबेडकर साहेब यांच्याकडून लगातार 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन असणार आहे, परंतु ऍक्सेप्ट करतील का? इथे अभिषेक सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे, कारण 7 चेंडू आणि 35 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतलाय म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. ओहो हो, इथे बघा मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळतोय.
आणि लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. तर अमित जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. ललित आंबेकर साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. नक्कीच इथे षटकारांसाठी पारदर्शक जरूर लागले, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना नक्कीच बॅटल पाहायला मिळते. येथे ललित आंबेडकर साहेब राजापूरचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून ही पारदर्शक लावली जातात कारण त्यांच्या अगेन्स्ट राजापूरचा संघ खेळतोय. परंतु सध्या पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी बॉलिंग करत असताना कमी पडला, एक बॉलर कुठेतरी या मॅच मध्ये कमी पडले असं मला वाटतं. कारण 69 धावा चेस करणं थोडंसं डिफिकल्ट जरूर जाईल बॅटलसाठी. याही वेळेस निर्धाव चेंडू कोणती धाव मात्र येत नाही. सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. लगेचच हा मॅच झाल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. विजयी संघाला विनंती असेल की आपण क्विक लगेचच या समालोचन कक्षामध्ये टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. आपण ड्रॉ साठी लगेचच यावेळी कट केलाय आणि चेंडू देखील क्षेत्ररक्षकाने जाऊ दिलाय आणि हा येतोय चौकार. मुरुड जंजिरा संघ कॅप्टन आलेत का? यापुढे खेळवले जाणारे सामने मर्यादित 2 षटकांचे खेळवले जातील, याची सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. यापुढे खेळवले जाणारे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. आणि या मॅच मध्ये शिवानंद प्रतिष्ठान संघ हा विजय होतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि DJ11 राजावर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचे देखील या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. लाईव्ह घ्या ना जी एक हातात उचलेल ना ती डायरेक्ट सेमीला जाईल. एक उचल जे इथे खाली राहील ना त्यांची मॅच होईल. नमस्कार. आई महालक्ष्मी चषक 2025 पर्व दुसरा आपण बघतोय आणि दुसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या राऊंडला सुरुवात होते. 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये ड्रॉ केला जातोय. जो एक चिठ्ठी उचलली जाईल तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि उर्वरित 2 संघांचा मॅच होईल. 3 संघ असतील वीर मराठा दिवा संघ, क्रियान स्पोर्ट मुरुड जंजिरा संघ आणि शिवानंद प्रतिष्ठान संघ. बघूया तो एक संघ कोणता असणार आहे. उत्सुकला लागले तिने कर्णधारांची. एका मॅचला बाय मिळणार आहे. तो संघ कोणता आहे? कुलजा सिमसिम. आणि इथे तो संघ असणार आहे शिवानंद प्रतिष्ठान संघ. अभिनंदन संघाचं. नक्कीच संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. चला लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 2 षटकांचा मॅच असेल. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला असेल